धरणातील बेवारटोला प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलाय, तर इतर धरणांमधून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्या स्थितीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। हवामान खात्याच्या वतीने सलग दुसऱ्या दिवशीही गोंदिया जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। हवामान विभागाचा हा अंदाज खरा ठरताना दिसत आहे। गोंदिया जिल्ह्यात सर्वदूर रात्रीपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावायला सुरुवात केलेली आहे। आता सकाळच्या सुमारास देखील पावसाचा जोर वाढल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकता, मी सध्या राष्ट्रीय महामार्गावर आहे आणि या ठिकाणी पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळत आहे। गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। गोंदिया जिल्ह्याच्या सालेकस्ता तालुक्यातील जो बेवारटोला प्रकल्प आहे तो प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला आहे आणि वैनगंगा नदीवर बनवण्यात आलेला धापेवाडा बॅरेजमधून जवळपास 15 दरवाजे हे 3 मीटरने उघडण्यात आले आहेत आणि त्याच्यामधून 1,40,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। काली सराड, पुजारी टोला या धरणांचा जर विचार केला तर या धरणांमधून देखील धरणाची पाणी पातळी नियंत्रित राहावी यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातो आहे। त्यामुळे नदी नाले हे दुथडी भरून वाहू लागले आहेत आणि याच अनुषंगाने जे नदीकाठावरील गावातील नागरिक असतील त्यांनी सतर्क राहावे असं आवाहन गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे। देवेंद्र ढांगणाले, एबीपी माझा, गोंदिया। दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार काल संध्याकाळपासून बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुक्यात जोरदार तर काही तालुक्यामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे। अनेक तालुक्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। बुलढाणा जिल्ह्यात अनेक तालुक्यात काल रात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे। गेल्या महिनाभरापासून धडी मारलेल्या या पावसाने मध्यरात्रीपासून जोर पकडला आणि त्यामुळे बुलढाणा असू देत, चिखली असू देत या भागात या तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस मध्यरात्रीपासून बरसला आहे। तर घाटाखालील अनेक तालुक्यात पावसाची रिपरिप रात्रभर सुरू आहे। खरं तर जिल्ह्यात पिकांना पोषक असलेला हा पाऊस अजूनही शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करत आहेत। अद्यापही बुलढाणा जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे कोरडेच आहेत। खरं तर प्रकल्पांना पोषक असा पाऊस अद्यापही झालेला नाही आणि त्यामुळे जिल्ह्यात अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे। खरं तर बुलढाणा जिल्ह्यात पावसाचा जो असमतोल आपल्याला बघायला मिळत आहे, घाटावरील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, तर बुलढाणा जिल्ह्यातील या इतर घाटाखालील तालुक्यात पावसाने खूपच कमी प्रमाणात हजेरी लावली आहे आणि त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पावसाचा असमतोल मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा,